पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट उगळे धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी। मी आहे माझ्या शेतामध्ये आणि या ठिकाणी माझ्या शेतातून तुम्हाला एक अंदाज देणार आहे। तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता आज आहे 30 जुलै 2024। आजपासूनचा परत शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे आणि हा माझ्या शेताचा प्लॉट आणि मधून तुम्हाला अंदाज सांगणार आहे। तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो राज्यातील आता रिमझिम पाऊस आता मात्र बंद झाला। मग आता तुम्हाला सांगतो पाऊस कसा पडणार आहे, म्हणजे उद्या 31 पासून ते 5 ऑगस्ट पर्यंत ज्या ज्या ठिकाणी ऊन पडेल त्या ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे। आता रिमझिम पाऊस पडणार नाही, आता 1 तास पडेल पण जोराचा पडेल, काही ठिकाणी 22 मिनिटाचा पडेल, काही ठिकाणी अर्धा तास पडेल, 50 मिनिटाचा पडेल पण जोरदार पाऊस पडणार, म्हणजे शेतातून असं पाणी बाहेर निघणारा पाऊस पडणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर 31 जुलैपासून ते 5 ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर विभागवाईज सुरुवातीला घेऊ। राज्यात आता 5 ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये म्हणजे कसा पाऊस पडणार आहे, सुरुवातीला आपण पूर्व विदर्भाकडून घेऊ। तर सांगायचं झालं तर नागपूर, वर्धा, अमरावती, अचलपूर, वाशिम, अकोला, अकोट, अचलपूर, तसेच बुलढाणा, त्याच्यानंतर जालन्याचा सिंदखेड राजा, तसेच सिल्लोड, त्याच्यानंतर वैजापूर, जळगाव, त्याच्यानंतर मालेगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे आणि इगतपुरी, म्हणजे आता 5 तारखेपर्यंत ह्या पट्ट्यामध्ये जास्त पडणार आहे म्हणजे पाऊस, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। संभाजीनगर देखील आहे, त्याच्यानंतर जालना जिल्हा देखील आहे आणि उर्वरित राज्यामध्ये समजा हे झाला जास्त पाऊस पडणार, पण उर्वरित राज्यामध्ये तुम्हाला एक सांगायचं झालं तर तो पाऊस उर्वरित राज्यामध्ये म्हणजे 1 तासाचा, अर्धा तासाचा, 20 मिनिटाचा, 22 मिनिटाचा जोराच्या सरी पडणार आहेत, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये पाऊस काय आणखीन अद्याप उघडला नाही। शेतकऱ्याची कामे सर्व शेतकऱ्याला विनंती, जशी वेळ भेटेल तसं तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या फवारण्या करून घ्या, कारण की राज्यामध्ये एकदम असं कडक ऊन पडणार नाही। फक्त 6 आणि 7 तारखेला थोडं ऊन पडेल, म्हणजे 2 दिवस, पण ते लगेच त्याच्यानंतर 8-9 तारखेला लगेच परत पाऊस येईल 9 ऑगस्टला, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यात एकंदरीत परिस्थिती झाली तर सांगायचं झालं तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये बरेच जण म्हणतात ऑगस्टमध्ये खंड पडणार आहे। तुम्हाला एक सांगतो खंड म्हणजे किती दिवसाचा पडणार आहे।